नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। करंट अल्गोरिदम ही यूट्यूब सिरीज आपण 2025 या वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी ज्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात असे टॉपिक आपण इथं प्रामुख्याने डिस्कस करत असतो। आणि त्याच सिरीजमध्ये आज आपण माउंट एव्हरेस्ट या विषयी आपण माहिती पाहणार आहोत। माउंट एव्हरेस्ट विषयी माहिती पाहण्यामागचं कारण काय आहे ते कारण आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि आता त्याच्या व्यतिरिक्त काय घडामोडी आहेत ज्या माउंट एव्हरेस्टवर संदर्भातल्या आहेत। नुकतंच नेपाळच्या संसदेने एक नवीन विधेयक आणलेलं आहे। लक्षात ठेवा, ऍक्ट झालेला नाही, कायदा पास केलेला नाही, तर ते बिल आहे। त्या विधेयकामध्ये एकात्मिक विधेयक असं म्हटलेलं आहे। त्या विधेयकामध्ये त्याचं नाव पण असं आहे की प्रूव्ह युअर सेल्फ फर्स्ट। म्हणजे आता जर तुम्हाला माउंट एव्हरेस्ट जर चढाई करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही निकष पूर्ण केले पाहिजेत आणि ते निकष निश्चित करण्यासाठीच हे विधेयक आणलेलं आहे। काय आहे या विधेयकात? प्रामुख्याने तीन गोष्टी आहेत। तर पहिली गोष्ट आहे ज्याची जगभरात चर्चा झाली ती म्हणजे ही, जर तुम्हाला इथून पुढे माउंट एव्हरेस्टवर चढाई करायची असेल तर त्याच्यापूर्वी कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही 7000 मीटर उंचीवरचं एखादं शिखर चढलेलं पाहिजे। तुमचा अनुभव असला पाहिजे, एवढ्या उंचीवर चढण्याचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे। याच सगळ्यात जगभरात चर्चा झालेली आपल्याला पाहता येते। नंतर तुम्हाला एव्हरेस्टवर चढण्यासाठीच जर ते परमिट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही परमिट करायला जाल त्यावेळेस तुमची आरोग्य तपासणी होणार आहे आणि ती बंधनकारक आपल्याला केलेली पाहता येते। आणि त्याच्यानंतर पर्वत चढण्याच्या पूर्वी तुम्हाला एक गाईड लागणार असतो। जो गाईड आहे तो नेपाळीच नागरिक असणार आहे आणि त्याला सरदार अशी उपाधी असणार आहे। या तीन गोष्टी या विधेयकामध्ये दिलेल्या आहेत। त्यातली सगळ्यात जास्त चर्चेत आलेली आहे 7000 मीटर। म्हणजे जगभरातलं कुठलं ना कुठलं एक 7000 मीटर उंचीचं तुम्ही पर्वत शिखर चढलेलं पाहिजे, तेवढा अनुभव तुमचा असला पाहिजे। मग हे विधेयक आणण्यामागचं त्यांनी उद्दिष्ट जे काय आहे किंवा कारण काय सांगितलेलं आहे, उच्च उंची क्षेत्रात मृत्यूची संख्या कमी करणं हे त्यामागचं कारण आहे। जे नेपाळी गाईड असतात एव्हरेस्टवर चढाई करण्यापूर्वी किंवा कुठल्याही महत्वाच्या शिखरावर उंचीवरच्या शिखरावर चढाई करण्यापूर्वी जे शेर्पा असतात ते शेर्पा काय करतात की जो चढाई करणारा व्यक्ती आहे त्याचं साहित्य स्वतःच्या पाठीवर लादत असतो आणि जो व्यक्ती आहे जो ऍक्च्युअली चढाई करण्यासाठी आलेला आहे तो काय करतो, फक्त ऑक्सिजन मास्क स्वतःच्या पाठीवर ठेवत असतो। आणि एव्हरेस्टवरून जे काही मृत्यू होतात रिटर्न येताना त्यांचं कारण जे दिलेलं आहे ते एव्हरेस्टवर चढाई करताना कमी मृत्यू होतात, पण एव्हरेस्टवर चढाई करून रिटर्न येताना जास्त मृत्यू होताना आपल्याला पाहता येतं। हे विधेयक चर्चेत आहे। या विधेयकाच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून हे घेतलेलं आहे। आता माउंट एव्हरेस्ट विषयी पाहूयात आपण। आतापर्यंत आपण सगळे लहानपणापासून एक ऐकत आलेलो आहोत, एव्हरेस्टची जी उंची आहे ती 8848 मीटर आहे। परंतु 2020 मध्ये चीननं जी काही चीन आणि तिबेट नेपाळनं मिळून जी उंची मोजलेली आहे ती उंची आहे 8848 मीटर, 48.86 मीटर, ज्याची राऊंड फिगर 8849 मीटर अशी पण उंची सांगितली जाते। ही नवीन फिगर आहे, हे लक्षात ठेवा। आणि फूट मध्ये जर विचार केलं तर 29,032 फूट इतकी त्याची उंची आपल्याला पाहता येते। ही नवीन फिगर आहे, ही लक्षात ठेवा। ठीक आहे, ही 8848 आहे ना, ही भारतीय लोकांनी मोजलेली होती आणि ती आतापर्यंत प्रमाण होती, पण 2020 पासून ही उंची कन्सिडर केली जाते। आता एव्हरेस्टवर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे 29 मे 1953 ला सकाळी 11:30 वाजता, मुद्दामच वेळ दिलेली आहे कारण जास्त चढाई करण्याची वेळ लक्षात यावी, दोन व्यक्ती एव्हरेस्टवर सगळ्यात पहिल्यांदा चढाई केली होती। एडमंड हिलरी जे न्यूझीलंडचे आहेत आणि तेनसिंग नोर्गे जे नेपाळचे आहेत, या दोघांनी एव्हरेस्टवर सगळ्यात पहिल्यांदा चढले होते। आणि एव्हरेस्टवर चढाई केल्यामुळं इंग्लंडनं त्यांना सर ही पदवी दिलेली आहे आणि तेनसिंग नोर्वेला जॉर्ज मेडल दिलेलं आपल्याला पाहता येतं। त्याचं आता काही महत्वाचं नाही पण तिथं देऊन ठेवलेलं आहे। आता हे एव्हरेस्टचं आहे लोकेशन कुठं तर लक्षात ठेवा, नेपाळ आणि तिबेटच्या दरम्यान। आता तिबेटचा भाग चीनच कन्सिडर करतो स्वतःचा, त्यामुळं चीन पण म्हटलं जातं, पण भारत प्रिसाइजली विचारलं तर तिबेट म्हणायचं। एव्हरेस्ट नेपाळ आणि तिबेटमध्ये आपल्याला पाहता येतं। एव्हरेस्टची जी नावं आहेत वेगवेगळ्या नावानं आपण ओळखलं जातं। चीनमध्ये त्याला झुमुलंगमा फेंग असं चीनी भाषेमध्ये त्याचं नाव आहे। नेपाळमध्ये सागरमाथा नाव आहे, नेपाळचं नाव लक्षात ठेवा। नेपाळमध्ये नेपाळी भाषेमध्ये किंवा नेपाळचे व्यक्ती एव्हरेस्टला सागरमाथा म्हणतात। तिबेट जो आहे, तिबेट एव्हरेस्टला चोमुलुंगमा, त्या चोमुलुंगमाचा अर्थ होतो पर्वतांची राणी। असे तीन वेगवेगळे नावं एव्हरेस्टचे आपल्याला पाहता येतात। त्यातलं नेपाळचं विचारलं जाऊ
शकतं. ते आपल्यासाठी माहितीचं आहे. एखादं स्टेटमेंट आलं तर आपण तयार असावं, हा हेतू आहे. आता ह्या एव्हरेस्टची निर्मिती कशी झालेली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. युरेशियन टेक्टॉनिक प्लेट आणि भारतीय उपखंड यांचं जे काही एकमेकावर घर्षण होऊन त्याच्यात झालेले आहेत. साधारणपणे 50 दशलक्ष वर्षापूर्वी एव्हरेस्टची निर्मिती झालेली आपल्याला पाहता येते. एव्हरेस्ट कुठं आहे तर ग्रेटर हिमालयामध्ये आपल्याला एव्हरेस्ट पाहता येतं. हे एव्हरेस्ट जिओग्राफिकल आपण पाहिलेलं आहे. एव्हरेस्टचा सगळ्यात पहिला जो शोध आहे तो 1841 मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट यांनी लावलेला आहे. लक्षात ठेवा, जॉर्ज एव्हरेस्ट यांनी. आता एव्हरेस्ट नाव का दिलं तर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी शोध लावलेला आहे. त्यावेळेस त्यांनी जॉर्ज एव्हरेस्ट यांनी त्याचं नाव दिलं पीक 15 किंवा पीक 15 असं पण रोमन अंकामध्ये असं ते लिहिलं जातं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जेव्हापासून 89,000 वर्षात जे काही मोजलं जातं तेव्हापासून एव्हरेस्टची उंची जी आहे ती आतापर्यंत 15 ते 20 मीटरनी वाढलेली पाहता येते. एव्हरेस्टची उंची दरवर्षी 2 मिलीमीटरनी वाढते आणि एव्हरेस्टची उंची वाढण्यामागचे कारण पण आहेत. भूकंप होणं किंवा नदीच्या प्रवाहात बदल होणं, जे काही जिओग्राफिकल फीचर्स होत आहेत किंवा जिओग्राफिकल घडामोडी होत आहेत त्याच्यामुळे एव्हरेस्टची उंची वाढलेली आहे. नेपाळमध्ये जो 2015ला भूकंप आला होता ना त्याच्यामुळे सुद्धा एव्हरेस्टची उंची वाढलेली अभ्यासकांनी सिद्ध केलेलं आपल्याला पाहता येतं. हे सगळे कारण आपल्याला पाहता येतात. एव्हरेस्ट जे आहे त्याला तिसरा ध्रुव म्हटलं जातं. आर्टिक आणि अंटार्क्टिका नंतर सर्वात जास्त बर्फ आपल्याला तिथं पाहता येतो म्हणून त्याला तिसरा ध्रुव पण असं म्हटलं जातं. 29 मेला 1953 ला एव्हरेस्टवर पहिल्यांदा एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे चढल्यापासून 29 मे हा दरवर्षी एव्हरेस्ट डे साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. हे जॉर्ज एव्हरेस्ट आहेत, त्यांच्या नावामुळेच आज आपण त्या पर्वताला एव्हरेस्ट म्हणून म्हणतो. 1865 ला जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या सन्मानार्थ एव्हरेस्ट हे नाव दिलेलं आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. त्याच्यापूर्वी जॉर्ज एव्हरेस्ट यांनी कुठलं नाव दिलं तर पीक 15 हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता हे फक्त माहितीसाठी दिलेलं आहे, याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता कमी. कुठली पहिली महिला आहे? आता व्यक्ती बघितली आपण एडमंड हिलरी आहेत, पण महिला कुठली आहेत तर 1975 मध्ये जपानच्या नागरिक असणाऱ्या जुनेको ताबाई या पहिल्या महिला आहेत ज्या एव्हरेस्टवर त्यांनी चढाई केलेली पाहता येते. आतापर्यंत जगभरात 1953 पासून ते 2025 पर्यंत 9,000 लोक असे आहेत ज्यांनी एव्हरेस्टवर चढाई केलेली पाहता येते आणि त्याच्यातल्या 300 लोकांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहता येतो. दोन मार्ग आहेत, त्यातला दक्षिण मार्ग जो आहे आता मार्च ते मे दरम्यान दक्षिण मार्गाने चढाई करते आणि ते नेपाळमधून होतं म्हणून हे विधेयक आता चर्चेत आलेलं आपल्याला पाहता येतं. नेपाळमधून जर तुम्हाला एव्हरेस्टवर जायचं असेल तर मार्च आणि मे महिन्यातच तुम्हाला ती चढाई करावी लागत असते. आता थोडस आपल्या भारतीय व्यक्तींनी काय काय रोल याच्यात प्ले केलेला आहे. राधानाथ सिकदार आणि अनेक भारतीय गणितज्ञ यांनी एकत्र येऊन आणि ते अभ्यास करून 8,848 मीटर इतकी एव्हरेस्टची उंची जाहीर केली आणि ती 2020 पर्यंत जगभरात प्रमाण मानली होती आणि 2020 पासून आता आपण पाहिलेली ऍक्च्युअली उंची किती आहे. मग एडमंड हिलरी चढलेले आहेत, महिला पाहिलेल्या आहेत आपण. मग त्याच्यानंतर भारतीय कोण आहे? पहिली भारतीय व्यक्ती अवतार सिंग चिमा जे आहेत ते 1965 मध्ये एव्हरेस्टवर चढणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. मग पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर बछेंद्री पाल आहेत. बछेंद्री पाल 1984 मध्ये एव्हरेस्टवर चढाई केलेली आहेत. जगातल्या त्या 5व्या महिला आहेत आणि भारतीय पहिल्या महिला आहेत, त्यामुळे त्यांना पद्मभूषण पण पुरस्कार दिलेला आपल्याला पाहता येतो. मग भारतीय झालं. मग महाराष्ट्रीयन कोण आहेत तर 1998 ला सुरेंद्र चव्हाण हे नाव यांचं मला सर्च केल्यानंतर सापडलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केलेली पाहता येतं. ह्या बछेंद्री पाल आपल्याला पाहता येतात. आता काय होतं, एवढे लोक जे काही एव्हरेस्टवर चढाई करतात त्यामुळं एव्हरेस्टवरून रिटर्न येताना ते बरंचसं साहित्य जे आहे सोबत घेऊन गेलेलं त्या वातावरणामुळे त्यांना ते परत घेऊन येता येत नाही. त्यामुळं ती जगातली सर्वात उंचीवरली कचराकुंडी म्हणून एव्हरेस्ट सुद्धा आता चर्चा झालेली आपल्याला पाहता येते. आणि हे होऊ नये, कचरा जो आहे तो कचरा वरती राहू नये म्हणून काय केलं जातं की नेपाळ सरकारकडून $4,000 इतकी कचऱ्यासाठीचं डिपॉझिट तुमच्याकडून घेतलं जातं. ज्यावेळेस तुम्हाला लायसन दिलं जातं, वर चढण्यासाठी परमिट दिलं जातं, $4,000 इतकं कचरा जर तुम्ही वरती घेऊन गेलेला कचरा रिटर्न आणला तर तुम्हाला हे $4,000 परत मिळणार आहेत. आणि जर कचरा आणला नाही तेवढा तर तुमचे ते जप्त होणार आहेत. आता नवीन विधेयकानुसार हे नॉन रिफंडेबल करायचं चाललेलं आहे, सध्या रिफंडेबल आहे.
जे नवीन विधेयकातल्या सुरुवातीला आपण 3 गोष्टी पाहिल्या ना, त्यातली ही चौथी गोष्ट इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. जी कचरा अनामत रक्कम आहे ती आता नॉन रिफंडेबल होणार आहे. ठीक आहे. जगात आता जो एव्हरेस्ट नेपाळच्या संसदेने नियम करतोय चाललंय, तर असे किती शिखर आहेत? तर जगात साधारण 74 शिखर अशी आहेत जे 7000 मीटरपेक्षा उंचीचे आपल्याला पाहता येतात, आणि त्यातले मोस्ट ऑफ द शिखर जे आहेत ते हिमालय पर्वतरांगेमध्ये आपल्याला पाहता येतात. आता हे 2025चा जो मोसम आहे, मार्च ते मे पासून सुरू झालेला आहे, दक्षिण मार्गाने एव्हरेस्टवर चढणार आहे. त्याच्यासाठी नेपाळ सरकारनं दरवर्षी 500 लोकांना परवानगी देते. लक्षात ठेवा, आतापर्यंत 9000 लोक चढलेले आहेत 1953 पासून. म्हणजे विचार करा, आता हे प्रमाण वाढलेलं आहे. आता थोडंसं कमर्शियल पण झालेलं आपल्याला पाहता येतं. ठीक आहे. आता याच्यावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या लेक्चर मधून जर पाहिलं तर नेपाळ संसदेचं विधेयक याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर उंचीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि तिसरा प्रश्न तो येऊ शकतो तो कामी रिटा यांच्या संदर्भातला. या लेक्चर मधले 3च मुद्दे जास्त महत्वाचे आहेत. कामी रिटा यांना एव्हरेस्ट मॅन म्हणून पण ओळखलं जातं. यांची चर्चा आहे, हे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी आतापर्यंत 31 वेळा एव्हरेस्टवर चढाई केलेली आहे. 31 वेळा. आणि हे शेर्पा आहेत. दुसऱ्या व्यक्तीला एव्हरेस्टवर घेऊन जाणं आणि परत रिटर्न आणणं या प्रकारचे कामं ते करतात. पहिल्यांदा 1994 ला ते एव्हरेस्टवर गेलेले आहेत, आणि आता या मे महिन्यामध्ये ते 31 वेळा एव्हरेस्टवर चढाई करताना आपल्याला पाहता येत आहेत. मग हे त्यांचं रेकॉर्डच आहे, म्हणून त्यांच्यावर काही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून ते आपण इथं घेतलेलं आहे. अशा प्रकारे माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ संसदेचं विधेयक आहे. त्या विधेयकाच्या अनुषंगाने आज आपण ही सगळी चर्चा केलेली आहे. 28 सप्टेंबर 2025 ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा समोर ठेवून आपण पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये 2013 ते 2024 या दरम्यानच्या 12 पेपर मधले 163 प्रश्न अतिशय डिटेलपणे आपण इथं डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करणं, कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पॉलिटीच्या करंटच्या इव्हेंट आहेत, निमॉनिक्स, ट्रिक्स, महत्वाचे आर्टिकल, घटना दुरुस्त्या, या सगळ्याची चर्चा केलेली आपल्याला पाहता येते. सर्व व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ते सगळं तुम्हाला एज्युकल्चरच्या ॲपवर उपलब्ध आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि त्याचा डेमो व्हिडिओ पाहायचा असेल तर हा QR कोड स्कॅन करा, आणि त्याच्या आधारे तुम्हाला तो पाहता येईल. काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मग तुमचं काही असेल तर ते आपल्याला तिथं बोलता येईल. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.